मंदोदरी. हेमेची ही मंदोदरी आणि त्या दुदुंबीचा एक झाला मायापासून एक झाला. हे दोन पुत्र आहेत बघा म्हणून हेमेची. आता हे कोणी मंदोदरी. आता तिकडे सांगितले कशी इकडे कशी ऐकाय. मग तिकडे कुणी केली ती विष्णू निर्माण केली मलापासून. आता ही मायापासून सांगायला लागलाय. कोणापासून झाली हेमेपासून निर्माण झालेली ही कन्या आहे. हेच तर रामायणातलं खरं गुढ आहे. हेमा हीच मंदोदरी हो ना. आता हे कुणा सांगितले. आता तिकडे सांगितली विष्णू पासून मळापासून जन्म. आता इकडून कुठं सांगितलं माया राक्षस बनवला त्याच्यापासून हेम आहे. काय ऐकावं डोकं खाल्याचं काम आहे का आपल्याला. जरा बारीक अभ्यास केला तर कळायला लागते ना. आता काय करणार नाही. जिथं काय सांगितलं तर जेव्हा रावणाने काय केलं कैलास परत हलवला आत्मलिंग मागितलं पार्वती घेऊन आला तेव्हा विष्णूने मळापासून मंदोदरी निर्माण करून दिली. आता इथं रावण काय केलं सुर्पणखेचं लग्न केलं वनामध्ये पारदेशी निघाला तर मया आणि कन्या घेऊन आलेला. मग ते कन्याला काय सांगू लागला मया रावणाला. कारण ती कोण होती स्वर्गातली हेमा होती आणि तिच्या बरोबर 1000 वर्ष काय झाला संसार केला त्याच्यापासून हिची निर्मिती झाली. मग आता ही दुदुंबी परत 2 पुत्र. त्याच्या अगोदर बी एक बायको होती. पहिली दुसरी केली ती बी राहिली नाही. मग आपली आत्मबुद्धी राहत नाही देहबुद्धी राहत नाही आणि मनही जागेवर राहत नाही. अशी अवस्था आहे म्हणून मया कुणाला रावणाला बोलू लागलेला आहे. आईसा माझा व्रतांत तुझा प्रति सांगितला येत होत. तू कोण कोणाचा या वनात किन निमित्त आलासी. आता मया राक्षसाने रावणाला सांगितलं समूळ कथन सांगितलेलं. मग ही कन्या का बहिणी याच्यासाठी एवढं वृत्तांत सांगावं लागलं. आपण म्हणलं जेवढं बोललं तेवढं जाणं निघणं पुढं नाही का सांगाल. मग हे करायचं एवढं घ्यायचे दोन्ही भाग घ्यायचे आपल्याला. सांगितलं एखादा दुःखी व त्यांनी सांगितलं तिथं ऐकून घेता आलं पाहिजे. नाही बाबा आमचं व्यासच असते. पण ह्याच्यामध्ये बघा या रामायणामध्ये भावार्थ रामायण कशाला म्हटलं जाते. कारण पुढचा बोलत असला ना ते दुसरं मध्ये बोलत नाही पूर्ण होईपर्यंत. म्हणून मया राक्षसाने जेव्हा रावणाला सांगितलं की समूळ कथन माझा असे मला 2 बायका आहेत एकापासून एक मुलगी झाली आणि दोघापासून 2 मुलं झाली. आता तू इथं का आला माझं समूळ कथन मी तुला सांगितलं तू वनामध्ये फिरण्याचं कारण काय असं रावणाला विचारलं लागलेलं. कृपा करून मजवरी आपला व्रतांत झड करी आम्हा प्रतिश्रुत करी ऐसे मायासूर बोलिला. मायासुराने विनंती केली रावणाला कृपा करून हात जोडून सांगितलं. आता तू तुझा समूळ व्रतांत मला सांगावं. मी कसं अंतकरणामधून तुला सांगितले तसं समूळ करताना मला सांगावं असं मायासुराचे वचन बघतो राक्षसेंद्र आपण म्हणे मी पोलस्ती नंदन दशग्रीवन जान नाम माझे. आपला परिचय द्यायला सुरुवात केलेली. मी कोण आहे पौलस्ती पासून माझा जन्म झाला. माझा पित्याचं नाव पौलस्ती आहे आणि माझं नाव काय आहे दशग्रीव आहे. मग रावण 10 ज्ञानेंद्रिय दिसते ते डोळ्याला ते नाव सांगायची गरज नाही. पण तरी मायासुराने जसा समोर कथन सांगितलं तसं रावण बोलत आहे. वैश्रवणात समवेत आम्ही 4 बंधू पोलस्ती सुत आमुचा पूर्वज ब्रह्मा निश्चित ऐक गा दानवेंद्रा. आम्ही 4 जण बंधू येत. कुबेर बी आमचाच आहे. कुबेर आहे रावण आहे कुंभकर्ण आहे बिभीषण आहे. एका बापाच्या 4 आहेत पण आई 2 येतात. आया किती येतात आणि आम्ही कुणाचे येत पूर्वज आमचे कोण येत ब्रह्मा आहे का नाही. आमच्याकडे तोच ब्रह्म आहे. आमच्या कावापासून सांभाळून ठेवले. तसा रावण समूळ कथन कोणाला त्या मयासुराला सांगू लागले. अगस्ती म्हणे श्रीरामाची ऐसे रावण बोलला दानवेंद्राशी त्याची कथा मी तुझ पाशी सांग तसे रावण हरी. आता अगस्ती मुनी प्रभू रामचंद्राला सांगू लागले. हे जसं रावणानं समूळ कथन सांगितलं त्या दानवाला तेच कथा मी तुम्हाला सांगत आहे. म्हणजे दशरथाने विचारलं ते समूळ प्रभू रामचंद्राची आज्ञेचं पालन कोण अगस्ती मुनी करू बघा काय भाव आहे. आता प्रभू रामचंद्राने विनंती केली मी तुझा दास आहे. हात जोडून अगस्ती मुनीला तू समूळ कथन राक्षस कुळ कसं निर्माण झालं या कथा एक स्टेप बाय स्टेप सगळं सांगायला कोण अगस्ती मुनी कोणाला प्रभू राम. देवाला ऐकायची गरज आहे का आपल्याला कळण्यासाठी विचार लागलाय भगवंत. भक्तासाठी एवढं खाली आलं ते देवाला. सृष्टी ज्याने निर्माण केली ब्रह्मदेव ज्याने निर्माण केला शंकराला ज्याने निर्माण केलं विष्णूला ज्याने निर्माण केलं तोच प्रभू रामचंद्र. मग विष्णूचाच अवतार आहे. मग तेच अगस्ती मुनीकडनं विचारले. मग ती अगस्ती मुनीने ती का सागर आचमनामधून घेतला होता नाही का नाही. आणि ते पर्वत कोणता विद्यांचे पर्वत का कुठला पर्वत सूर्याला अडवता ना आहे ना. मग त्याला सुद्धा एवढी सामर्थ्य कोणाकडे त्या रुचीकडे म्हणून त्याच भक्ती वाढू नये. कारण देवानच कार्य केलंय पण त्याची विनंती प्रभू रामचंद्र करू लागलेली आहे. रावण पोलस्ती नंदनाईचे दानवेंद्रे ऐकून करी धोरोनी कन्या रत्न रावणाशी देता झाला.
मयासुरानं ऐकलं हे रावण कोणापासून पासून उत्पत्ती झालेली, तेव्हा स्वतःची कन्या त्या रावणाच्या हातामध्ये दिलेली. कारण ते काय ब्राह्मण कुळातून जन्म झाला ना. मला हे राक्षसी पैदास असू दे, आई कुणाची बी असू दे, माग कुठला आहे बरोबर ना. असं जमते ना, कणायचं म्हणलं करत लागत नाही. मग आपल्या बापाची ओळख, खरी ओळख आपल्या आईलाच माहिती असते, दुसऱ्याला माहितीच नाही कोणाला. जर आपल्याला जरी जगाने जरी म्हणत करा हे तुझा बाप आहे, आईला खरी ओळख माहिती, म्हणून हेच ओळख सांगितली. म्हणून काय सांगितलं मयासुराने, हे कन्या काय केले, त्याच्या रावणाच्या हातामध्ये हात दिलेला आहे. कारण तो ब्राह्मण कुळामध्ये ब्रह्मदेवाच्या कुळातला आहे, म्हणून त्याच्या हातामध्ये हात आपल्या कन्याचा दिलेला आहे. तदनंतर मयासुर रावणाशी बोले, माझी कन्या हे परियशी, हे मे पासोनी जन्मईशी, मंदोदरीशी नाम साचे. मंदोदरी नाम साचे, कारण हेमेपासून ती उत्पत्ती झालेली. म्हणून हा राक्षस मयासुर कोणाला रावणाला म्हणणार, हे नाव काय ठेवायचं तर मंदोदरी ठेवायचं, असं बोलू लागलेलं आहे. प्रतिगुह्य काम वचने करी दान देता झाला कुमारी, ये रे प्रकृती गुह्याग्रहाशी, झडकरी बोलोनी हाती सुंदरी धरियेली. तात्काळ झडकरी म्हणजे वेळ लावलेला नाहीये, लगेच घराकडे बोललं. हेमकरी म्हणजे तामोस, आता हे सगळं दान द्यायचंय आणि घरी बोलून घेतलेलं आहे. आणि या मयासुराने काय आपली कन्या त्या रावणाच्या स्वाधीन केली आहे. प्रित्यर्थ हे तुझ प्रति मी देतो गालंकापती, ये रे बहु बरे म्हणून चित्ती, बोलता झाला रावण. आता मयासुराने ही नगरीत त्याला कोणा कन्या सगळं दान करून दिलेले, पण रावण नुसतं बरं झालं म्हणला. बाकी बोलला नाही बरं काय माझ्या उपकार अजिबात काय नाही, म्हणजे एवढंच उत्तर दिले आपल्यासारखं. एखाद्यात नाही का म्हणलं का नाही, हे बघू जाऊ दे, म्हणजे आदर वाटला का त्याला नाही वाटला. म्हणजे आपल्या अंतकरणामध्ये एवढं कपट आहे, अहंकार आहे. म्हणून अगस्त्य मुनी कोणाला प्रभा हे रावणाचं आणि या मयासुराचं जे संवाद झाला, मन प्रभा त्याला सांगू लागले. ते अग्नी प्रज्वलन करता झाला लाजा हवन, सोम सूर्य साक्षी करून विवाह होम संपादिला. आता खरं गोडी गळती बघा. कौशल्य मातेचं दशरथ राजाचं लग्न झालं तेव्हा कोणीच नव्हतं, ना बामन ना बिंबन, फक्त हे पाची तत्व. कुठं समुद्रात लग्न झालं, आता हे तरी बाप आहे का नाही. म्हणजे जोड करायची, आपल्याला काय करायची, परमार्थातली जोड घ्यायची खरी. सीते मातेचं लग्न झालं तेव्हा भरपूर पब्लिक होती, पण कौशल्याच्या मातेचं लग्न झालं तेव्हा नव्हतं. मंदोदरीचं किंवा आता हे हेमा म्हणजेच मंदोदरीचं लग्न झालं तेव्हा बी फक्त काय जोडी आणि एकच आहे, फक्त सूर्य अग्नी, आणि या तत्वाने तो अग्नी प्रज्वलित केला, त्याच्या साक्षीने काय केला, विवाह केलेला आहे. तदनंतर मयासुराशी ठाऊक नाही जे शाप रावणाची, पूर्वी वदला महाऋषी हे नेनेची मयासुर. म्हणे प्रभू रामचंद्राला सांगू लागला, तर या मयासुराने आपली कन्या रावणाला देऊन टाकली. पण ब्रह्मदेवाने जो शाप दिला होता याची आठवणच राहिली नाही याला. मग एकदा सावध झालं की एकदा अक्षता पडल्यानंतर पुन्हा काही बदलता येत, मग त्याची आठवण नाही की त्याचं स्मरण नाही. चौकशीच केली मला थोडक्यात. पोरगी द्यायची होती, डायरेक्ट सांगितलं मी कोणाच्या पौलस्ती किंवा ब्रह्मकुळातला देऊन टाकली. आचार विचार केला, आता सगळे ब्रह्मदेवातले सर्व कुळातले तेवढे नीट राहतात का. मग हा पेचात पडलाय मयासुर. काय म्हणतो, प्रजापती वंशी उत्पत्ती म्हणून मंदोदरी रावणा प्रतिम आणि मय नामे शक्ती देता झाला मयासुर. आता एवढं सगळं दिलेलं आहे. आता हे प्रजापती म्हणजे त्या कोणाच्या ब्रह्मदेवाच्या कुळामधली असं शक्ती सुद्धा दान केलेली, आणि कन्या तर दान दिलीच दिली, पण याचं आठवण कधी व्हायला आली म्हणून असं दाखवतो म्हणून सांगत आहे. ते शक्ती अत्यंत दारुण भेदे सुरासुर कंपायमान, जे शक्तीने भेदला लक्ष्मण जय दोन